नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलं तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, पावर्ड बाय गोदरेज नंबर 1. कसे आहात माथ्यांनो? हटताय ना माथ्यांनो? स बोल ना नीट स. हा, हटत आहे ना माथ्यांनो? हसत आहे ना आता कसं? हटत आहे ना माथ्यांनो? अरे पप्पा, मी काय म्हणतो, ह्या माथ्यांना पकडण्यासाठी ना त्यांना काहीतरी खायला दिलं पाहिजे. गलाला आता मग ते गलाला लागतील. अरे काय देऊ खायला? हे काय केलं? आता हे खाल्लं ना का बेशुद्ध होतील आणि मग गळायला लागतील. हो, आणि ज्यांनी नाही खाल्लं त्यांना ते म्हणतील मला दे ना, मला दे ना, मला तेव्हा पकडायचं त्यांना. आई चप्पल अरे गपले. बापरे बाप. हा बोल ना. अबो काय काय करता इथे? अरे आम्ही माथे पकडतोय. अच्छा, मासे पकडताय तुम्ही? कशाला? कशाला म्हणजे ऐकलं नाही का? गप्पी मासे पाळा, उठी उठी गोपाळा. तुला शिकवीन चांगला धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा. तुझा क, तुझा ड, तुझा घ, तुझ्या आईचा घो. अरे पप्पा, गप्पी मासे कशाला म्हणतात हे तरी माहितीये का तुम्हा दोघांना? म्हणजे काय? आता माथा पकडायचा आणि त्याला विचारायचा क्या बोलता कैता है? त्याने जर गप्पा मारल्या तर तो गप्पी माथा, नाहीतर मगर. मगर, अरे मगर, मगर के सामने जिगर के पास गया. पप्पा पप्पा काय होतं ते? डायनासॉर. असे 3-4 डायनासॉर पकडतो मी. काय काय पकडता तुम्ही? चल ना जाऊया. काय नाही, चला 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 अरे मला एक तरी माथा पकडू दे. काय एक तरी मासा पकडू दे. अरे एक तरी पकडू दे ना. काय गलाला काहीतरी लागलं. अरे कसं काय लागेल? हे थुकरटवाडी गाव आहे, इथं साधा 10वीचा निकाल लागत नाही. गळाला कसं काय लागेल? अरे माता गलाला लागला. माता गळणारा मासा कशाला पाहिजे? लिखित पीस. चल ठेव, चल. अरे गल्लाला माता नाही, गलाला माता लागला. गळाला मासा असं कसं खेचायचं? पाहुणे आल्यावर मग त्यांची खेचायची ना आपण असं. अरे हे खेचा. आई शपथ. हा बघ. अरे वा माता. वा 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 वा. पहिली बेटी धनाची पेटी. अभिनंदन, तुम्ही आजोबा झालात, तू काका झालात. काय चाललंय तुमचं? काका झाला, मामा झाला. अरे ही पेटी आहे, पेटी ही तुमच्या गळाला लागली आहे. होलो जॉम सॉलिड आहे रे. हे माझी पेटी आहे. हे बघ, ती मला मिळाली आहे. अरे ती मला मिळाली आहे, मला दे. हे मला दे. काय पेटी नाही, हिची बटणं कुठे? अरे वाजवायची पेटी नाही पप्पा, ही पेटी आहे, संदूक आहे, संदूक. ह्याच्यात काहीतरी असणार. ह्याच्यात काहीतरी असणार. गुप्तधन वगैरे. कोणाला सापडलं गुप्तधन? कोणाला सापडलं गुप्तधन? कुठं आहे? मी माझ्या कानाने ऐकलं गुप्तधन. कुठं आहे गुप्तधन? कुठल्या कानाने तुम्ही ऐकले? कान आहेत का तुम्हाला? दिसत नाही कान आहेत म्हणजे गुप्तधन कुठं आहे? मला फसू नको. इकडे सरपंच आहे मी गावचा. कुठं आहे गुप्तधन? कुठं आहे? मला फसू नको. कुठं आहे? कुठं आहे? अरे नाही काय गुप्तधन वगैरे, तुम्हाला भास झाला असेल. नाही आता कसा भास? भास नाही हो, ह्याच्याकडे नाहीच आहे, माझ्याकडे. गुप्तधनाची पेटी सापडलेली आहे. हे बघा, हे या गावात सापडली, त्यामुळे हे ग्रामपंचायतची प्रॉपर्टी आहे आणि मी सरपंच आहे, त्यामुळे हे आता माझी झालेली आहे. माझी. तुमची काय? एक मिनिट थांबा. ती आमची पारंपरिक आहे, पारंपरिक पूर्वजांची. पूर्वजांची गुप्तधनाची पेटी पूर्वजांची आमच्या. अबे तुमचे पूर्वज भिकार बंबू, हातात चंबू. याची पूर्वज म्हणजे वरण भातावर ह्यांना तूप नाही सापडलं तर ते कैलास जीवन टाकून खाल्लेलं आहे. हे ते काय नाही. आता ही पेटी ग्रामपंचायतची आहे. ग्रामपंचायतची आहे म्हणजे मी सरपंच आहे, तर ही आता माझी झालेली आहे. हो काय माझी झाली? माझी झाली. आधी मी प्रपोज केलंय तिला. कुंदा सिर्फ मेरी है कुंदा. कुंदा? अरे हो, अरे हे तुमच्या डोक्यावर पडलेलं बाबाला सांभाळा. कोण कुंदा? कुठून काढली कुंदा त्यांनी आता नवीन? काय कुंदा बिंदा काय माहित नाही, फक्त म्हणलं पेटी आम्हाला सापडली. काय सापडले? असे काय सापडते पेटी? तर सुंदराबाई जाम खुश होणार एवढे सगळे दागिने बघून.
नाही नाही ना मम्मी ते आलेत ना. हे बघ हे बघ हे बघ हे इथं लपलेत. टारा टारा फरा फरा. नाही नाही बरोबर निलेश भाऊजी तुम्हाला सांगते आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून बरोबर इथे येऊन लपलेत हे. नाही नाही गप्पू. ए, लपलो कुठं मी तुला सरप्राइजिंग देणार होतो ग. अच्छा. अरे बापरे हे आणलंय होय माझ्यासाठी. झाले वांदे. आता सुंदराबाईला काय देणार? सुंदरा. नाही नाही ते म्हणतात का पेटी फार सुंदर आहे डिझायनिंग वगैरे. नाही नाही मम्मी ते खोटं बोलतायत. ते मला माहिती ते काय बोलले. ते म्हणाले कसं बोलतो? अरे असं द्या तुला चॉकलेट देतो चॉकलेट. हा आणि व्हिडिओ गेम ती पण जेम्स बॉन्डची. जेम्सच्या गोळी एवढं तोंड आहे तुझं. हा? आणि तुला जेम्स बॉन्डची व्हिडिओ गेम पाहिजे तू काय कानाखाली बस. मम्मी ते म्हणाले अरे नाही नाही देतो बेटा सगळं देतो. माझं गुणाचं पोर ते. हाय काय पण याच्यामध्ये हा? ते आता त्याला उघडले आंबे असतील आंबे. मम्मी आंबे असतील. आंब्याची एवढीशी पेट राहते आंब्याची एवढी पेट राहते याच्यामध्ये. हा थांबा मारील. एक मिनिट लावले नाही मी. हा उघड उघड उघड. हा तरीच म्हणलं माझ्या खटखट माझ्या तिजोरीतले पैसे कसे गायब होतात यार. अरे याच्यात सोनं बिनं काय नाही. याच्यात फक्त बाटली आहे. अरे वा मग चला बसूया. अरे काय बसूया फक्त बाटली आहे ती पण मोकळी. पण या संदूक मध्ये ही बाटली नाही रे. ही बाटली साधी सुधी नाही. ह्याच्यात काहीतरी गंमत असणार. अरे पण काय आहे. जिन 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 तू जिन तारा. बैताळा कसले आवाज काढून देऊ का एक. हा अरे मी खरंच बोलतोय मी बोलतोय इकडे इकडे. इथे कुठे इथे खाली बाटलीत. बाटलीत. अरे देवा. अबे पण होय काय हे. खतरनाक. वाट लागली माझी तर बाटली. माझ्या बाटली सारखी बाटली. ए, कोण आहे तू. मी जिन नाही जिन. पप्पा मला जीनची पॅन्ट पाहिजे. जीनची पॅन्ट तुला देतो. जीन काय घालणार आहे. बिना पॅन्टचा कसा दिसेल तो जीन. ती पॅन्ट घालू नको कलर सोडते ते. मग अख्खा निळा झाला ना तो. पागल काय. हा एवढा मोठा जीन त्याला एवढ्या बाटलीत टाकला कुणी. अरे बाटलीत बेटलीत काय नाही टाकला. हाच टाकून असेल त्याच्यामुळे आत गेला. आतून मारली रे. डेंजर आहे तो. अरे मी जिन आहे जिन. बाबा 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 बाबा. आता निळू फुले. काय पण करायला सांगतो. मी जिन नाही जिन. मी जादू करतो जादू. अबे, त्यात काय एवढं जादू तर मला येते. हा यांचे 3 लग्न झालीत. वहिनींना कुठं माहिती. पप्पा पप्पा मी कोणाचा. अबे तू आम्हाला व्हॉट्सअपवर आला होता. आम्हाला वाटलं छोटस चित्र असं म्हणून डाउनलोड केला तर व्हिडिओ निघाला. तू एवढं मोठं संकट आलंय. तुम्ही आपलं सुचव तुम्हाला. जिन 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 तो जिन तारा. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12. म्हणजे अरे म्हणजे हा संतोष जुवेकर आहे एक तारा. अरे हा जिनी आहे जिनी. हा जादू करतो. हा इच्छा पूर्ण करतो. मला माहिती आहे. मी याला बाहेर घालतो. हे नको हे. मी याला बाहेर घालतो. ऐक नको हे नको. मी याला बाहेर घालतो.
जीन आहे हा ए मी हा इच्छा पूर्ण करतो. अरे तो जादूगाल आहे जादूगाल. जिन साहेब बसा बसा. जिन साहेब मला त्यांच्या बरोबर लावून खूप कंटाळा आलाय. मला माझ्यासाठी स्वतःसाठी एक घर द्या ना प्लीज. अरे घर द्या काय घर द्या. अरे म्हाडावाले तुला घर देत नाहीये. मी फॉर्म भरला होता म्हाडाचा, मला घर लागत नाहीये. अरे तुला कुठून घर देऊ मी. घर मागतो. ए पोरा, अरे काय काय पण मागतोस. अरे आजी नाही का लॉजिंग आहे. सॉरी चांगला मागा काहीतरी. मी मागतो. जिन भाऊजी घरात थोडी भांडी राहिली होती कालपासूनची, तेवढी धुवून देता का. काय मागतात. काय अक्कल आहे एवढा मोठा जीन आला त्याला हे मागतेस तू. जरा स्टँडर्ड मागा ना काहीतरी यार. अक्कल काढू नका प्रत्येक वेळेस. गुड. चुना आहे का. नाही हे सगळं फालतू आहे. मी काय म्हणतो आमच्या एक इच्छा आहेत त्या सगळ्यांच्या पूर्ण करा. आवाज करायचा नाही. करणार सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणार. माझ्याकडे उदी आहे जादूची. गेली 1000 वर्ष मी या बाटलीमध्ये बंद होतो. शाप मिळाला होता मला. ही उदी जेव्हा मी हवेत उडवीन तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होणार. पण माझी एक अट आहे. काय सांगा तुमच्या इच्छा पूर्ण करण्याआधी तुम्हाला सगळ्यांना माझी इच्छा पूर्ण करावी लागणार. सांगतो तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी इच्छा पूर्ण करा. तुम्ही सगळ्यांनी 1 तास माझी सेवा करायची. एकटाच. मग तो एकटा कोण आहे. अरे 1 तास करायची. अच्छा अच्छा अच्छा. अरे त्यात काय अवघड आहे. तुमची वेळ सुरू होते. मी खुश झालो. आता तुमची इच्छा पूर्ण होणार. ही उदी मी हवेत उडवणार आणि तुमची सगळी इच्छा पूर्ण होणार. इच्छा पूर्ण होणार. कॅफे आपला होणार. आम्ही जिंकणार. उदी उडू तर दे. उडवा. जिन जिन जिंदू जिंदार. हे काय आहे? तुमच्या डबीत होतं ते घेतलं. काय झालं. माझी उदी संपवून टाकली याने. आमच्या इच्छा माझं मुक्त होण्याचा मार्ग बंद करून टाकला याने. ही उदी उडवून मी तुमची इच्छा पूर्ण करणार होतो. आता तू गेलास. नाही. 1000 वर्ष मी आतमध्ये होतो. आता 1000 वर्ष तू आतमध्ये. नाही अरे बाहेर काढा मला. आता तुम्ही सगळे गेलात.
हे बारकड हे बारकड मला पप्पा कारण तूस तुझं आयुष्य अख्खं आता बाटलीत गेलं. त्याने मी सांगितलं होतं तुला बाटलीच्या नादी लागू नको म्हणून. तरी सुद्धा मी तुला जपून ठेवेन. बुचू नको मारू. हे आपला बुचू नको लावू ना. मी हवा कशी घेईन. हवा येऊ द्या चला हवा येऊ द्या. बुचू नको लावू हवा येऊ द्या. हे हवा येऊ द्या चला हवा येऊ द्या. बुचू नको लावू हवा येऊ द्या. का नाही चला हवा येऊ द्या. पप्पा काय ना मंडळी, आमच्या या गावामध्ये जी काही नाटकं चालतात ना आमच्या लोकांची, ती अशीच चालू असणार. ती कशाला बघायची आपण चांगली नाटकं बघूयात जी आमच्या मंचावरती येतात. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना सगळे? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम परत एकदा, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, पॉवर्ड बाय गोदरेज नंबर 1. तर मंडळी, आज माझ्या या मंचावरती, माझ्या या कॅफेमध्ये अशा 2 नाटकातल्या दिग्गज कलावंतांना मी आमंत्रित करणार आहे, जी 2 नाटकं गेले अनेक दिवस रसिक प्रेक्षकांच्या मनावरती भुरळ घालतात. त्यातलं पहिलं नाटक आहे अलीबाबा आणि 40शीतले चोर. सगळे 40शीतले चोर खुश झाले ना घरात बसलेले. चेहऱ्यावरती दिसते मला त्यांच्या की काय आहे नाटकात. तुमच्याही डोक्यामध्ये सुरू झाले ना, माझ्याही मनामध्ये बरेच प्रश्न आहेत. तर अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे टीम अलीबाबा आणि 40शीतले चोर. तर अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो राधिका हर्षे यांचं. जोरदार टाळ्या सीमा देशमुख यांच्यासाठी. जोरदार टाळ्या ज्यांना आम्ही मनापासून बाप्पा अशी हाक मारतो, विद्याधर जोशी यांच्यासाठी. मनापासून स्वागत झालं पाहिजे आनंद इंगळे यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या राजन भिसे यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. नाटकाचं नाव आहे अलीबाबा आणि 40शीतले चोर. ते खूप सिरियसली घेतलंय त्या 2 चोरांनी, कारण ते काळे कपडे घालून आले. आणि यांचं म्हणणं आहे की हे नाहीये का, तिघांनी फक्त हे सिरियसली घेतलेले, बाकीचे चोरपणा लपवलाय असा. आणि या बाकीच्या दोघांचं असं म्हणणं असेल की डॉन को पकडणं मुश्किल नाही नामुमकिन आहे, म्हणून ते वेगळ्या कॉस्ट्यूम मध्ये आज आलेले आहेत. तर मला अतिशय आनंद झालाय की हे 40शीतले चोर आज आमच्या थुकरटवाडीत आलेले आहेत. मला खूप गप्पा मारायच्या आहेत नाटकाबद्दल. मी पाहुण्यांना विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. तर मला सुरुवात करायची आहे विद्याधर जोशी सर तुमच्यापासून, की काय आहे अलीबाबा आणि 40शीतले चोर. 40शीतल्या लोकांच्या रोमॅन्स बद्दलचं हे नाटक आहे. एका वाक्यात सांगायचं तर 40शीमध्ये आल्यानंतर सुद्धा माणसाला वाटत असतं की आपल्या आयुष्यातला जो कमी होत गेलेला रोमांस आहे तो पुन्हा एकदा भरून यावा. ह्याबद्दलचं हे नाटक आहे. आनंद सर, तुमच्या नजरेतून काय आहे अलीबाबा आणि 40शीतले चोर? आमच्या सगळ्या कलाकारांच्या नजरेतनं हेच असणार आहे, दुसरं काय असणार आहे. आम्ही सगळेजण आता 40शीमध्येच आहोत. साधारण नाटकाचं कथानक काय आहे? आता 150 प्रयोग झालेले आहेत. बहुतेकांना हे माहितीच आहे, पण ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्यासाठी एकदा सांगतो. 7 मित्र आहेत, त्याच्यापैकी 3 कपल्स आहेत आणि 1 अविवाहित आहे. हे दर शनिवारी रात्री डॉक्टरच्या घरी पार्टीला येत असतात. आणि एके दिवशी पार्टी चालू असताना हे सगळेजण छान मूडमध्ये असताना, नाचत असताना अचानक दिवे जातात. आणि दिवे गेल्यानंतर एक चुंबन घेतल्याचा आणि एक मुस्काडीत मारल्याचा असे 2 आवाज येतात. आता लाईट येतात तेव्हा प्रत्येक जण एकमेकांकडे बघत असतो की नक्की कोणी कोणाचं काय केलंय. आणि पुढे सगळं नाटक त्याच्याच वरती आहे. आणि एक ब्लॉग काढला जातो आणि त्या ब्लॉगवर तो कोणी काढलाय ते कळत नाही आधी. आणि त्याच्यानंतर त्या ब्लॉगवरती अनेक लोक आपापली मतं लिहायला लागतात. आणि तिथून तो सगळा खेळ नाटकातला चालू होतो की ही घटना घडली आहे, ही आपल्या ग्रुपमध्ये घडली आहे, मग हे इतक्या जवळच्या ग्रुपमध्ये कोणी आणि कोणाबरोबर का केलं असेल. आणखीन 2 खुर्च्या तुम्हाला रिकामे दिसत आहेत ना. मी बऱ्याच वेळेला इथं म्हणून झालं की हे आमचं नाटकाचं मल्टिप्लेक्स आहे. एकाच वेळेला आम्ही आमचा फायदा करून घेतो आणि प्रेक्षकांचाही करून देतो की वेगवेगळ्या नाटकातल्या कलाकारांना इकडे बोलावत असतो. तर आणखीन एका नाटकाचे 2 दिग्गज कलाकार आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. मंडळी, मला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की लग्न ही जरी सिरियसली करण्याची गोष्ट असली तरी संसार कॉमेडी का होतात. तर याच विषयावरती थोडंसं भाष्य करणारं एक आगळं वेगळं नाटक म्हणजेच टॉम आणि जेरी. आणि आज या मंचावरती मी आमंत्रित करतोय याच नाटकातल्या 2 कलाकारांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शर्मिष्ठा राऊत आणि निखिल रत्नबारकी यांच्यासाठी. निखिल सर, सगळ्यांनाच उत्सुकता आहे, साधारण नाटकाचं कथानक काय आहे? दीपा लेले आणि गोपाळकृष्ण चिपळूणकर या दोघांचं लग्न होऊन
करिअरच्या निमित्ताने ते दोघं सेपरेट झालेले आहेत. म्हणजे लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात गोपाळकृष्ण हा नासामध्ये काम करतो, तो अमेरिकेत निघून गेलेला, आणि दीपा लेले ही लंडनमध्ये IT प्रोफेशनल आहे ती, आणि ती लंडनमध्ये तिच्या करिअरसाठी निघून गेलेली आहे. 5 वर्षानंतर गोपाळकृष्णची आई जाते, त्यानिमित्ताने दोघं भारतात येतात आणि त्यांची भेट होते. त्या भेटीत दोघं एवढ्यासाठी भेटलेले आहेत की आता हे असं कडबोळं झालं आहे रिलेशनचं. ना धड आपण नवरा बायकोसारखे राहतोय, ना धड आपल्याला सेपरेट होता येत आहे, ना आपण डिवोर्स घेऊन करी काय फायदा, कारण आपण ऑलरेडी तसेच राहतोय. मग या सगळ्याचं करायचं काय, ह्या रिलेशनचं आपण करायचं काय, ह्या डिस्कशन करण्यासाठी ते दोघं भेटतात. दोघंही एकमेकांना अनोळखी आहेत. सुरुवातीला तुम्ही बघाल तेव्हा दीपा लेले ही मशीन गन सारखी आपल्याला वाटेल, आणि हा जो आहे गोपाळकृष्ण हा ह्युमन बॉम्ब असतात तसा तो वावरत होतो. सतत संशय हा काय नक्की आहे. तर अशा पद्धतीची दोन अपोजिट कॅरेक्टर्स भेटतात, त्यांच्यामध्ये कशा पद्धतीची चर्चा होते, कसे ते एकमेकांवर कुरघोडी करतात, कसे ते गेम प्लॅन्स करतात, कसे एकमेकांना जाळ्यात अडकवतात, कशी फसवणूक होते, हे सगळं जे ना हे टॉम आणि जेरी जे आपण TV वर कार्टून फिल्म्समध्ये बघतो, हीच कार्टून्स पण म्हणजे खरी तुम्हाला बघता येतील स्टेजवर. शर्मिष्ठा, तुझी भूमिका काय आहे मग याच्यामध्ये? ऑफकोर्स मी जेरी आहे. जेरीला आणलं याला. जेरीच आणते मी याला प्रत्येक वेळी. यात मी दीपा लेले नावाचं कॅरेक्टर प्ले करते, आणि ती अतिशय बिनधास्त आणि साधारण लंडनमध्ये ती आता राहतीये, पण लग्न झालेलं आहे. पण लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यामध्ये नवरा अमेरिकेत गेलाय, आणि शेवटी विजा रिजेक्ट झालाय, असे अनेक कारणं आहेत, आणि ज्याच्यामुळे तिने तिचं करिअर निवडलं आणि ती लंडनमध्ये गेली. 5 वर्ष हे लोक भेटलेले नाही आहेत, आणि अचानक एकदा भेटतात की काय करायचं पुढे. तर यासाठी ती अतिशय एकटी राहिल्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड, बिनधास्त, आणि असं म्हणतो ना आपण की एक छोटासा चिमटा काढून आता बघूया काय मजा येते, तर अशा टाईपचं हे कॅरेक्टर आहे. राधिकाजी, तुमच्याकडे यायचं आता. तुमची भूमिका कशी आहे या नाटकातली? मी आदिती नावाचं कॅरेक्टर करते, आणि मला जी सांगण्यात आली किंवा माझी जी भूमिका अशी आहे की एक साधी सरळ गृहिणी आहे, बँकेत नोकरी करते, आणि तिचा एक मित्र आहे अभिषेक, म्हणजे राजन भिसे, आणि छान तिचं मित्र आणि तिचं नातं छान आहे, ते छान. आणि पराग म्हणजे विद्याधर जोशी माझा नवरा, आम्ही नवरा बायको, आमचं भांडण ते सगळं. मित्राबरोबर तिचं एक वेगळं नातं आहे. नवऱ्यावरही खूप प्रेम आहे, नवऱ्याशी पण छान रिलेशनशिप आहे. पण काहीतरी गैरसमज होतात, आणि मग सस्पेन्स रिव्हील नाही करत मी जास्त. अच्छा, सस्पेन्स रिव्हील नाही केलेला आहे, चावी त्यांच्याकडेच ठेवली आहे कुलपाची त्यांनी. बरं, आता मला यायचंय राजन भिसे सर, तुमच्याकडे. तुमची कशी आहे भूमिका? या नाटकामध्ये मी अविवाहित आहे, माझं लग्न झालेलं नाही आहे, आणि हे सगळेजण माझे मित्र आहेत. म्हणजे आम्ही सगळेच एकमेकांचे मित्र आहोत. कदाचित शाळेपासून किंवा कॉलेजपासून एकत्र असावेत असा त्या नाटकाचं एक बॅकड्रॉप आहे त्याचा. आणि त्याच्यामध्ये ही माझी खूप छान मैत्रीण आहे, आणि तिच्या नवऱ्याला सतत संशय आहे की ह्या दोघांचं काहीतरी आहे, आणि मी तिला सांगतो की आपलं काही नाही आहे ना, आपली नुसती दोस्ती आहे ना, सांग ना त्याला. तर त्याच्यावर तिचं फार छान वाक्य, अरे पण त्यानं तसा आरोप तर करायला हवा. बरेचसे आमचे मित्र, आमचे समवयस्क येतात नाटकाला, आणि ते म्हणतात अरे यार सारे पत्ते खोल दिये. पण आमचं असं छान मैत्री दाखवली आहे की बरेचसे प्रेक्षक म्हणतात की हा आम्हाला रिलेट करता येते, हा छान छान मैत्री आहे तुमची, आणि ही इज अ चार्मिंग फ्रेंड. ते तसेही आहेत. मी असंच म्हणणार होते की राजन जसा आहे तशीच त्याची भूमिका आहे या नाटकामध्ये. फक्त इकडे अविवाहित आहे एवढं. फक्त अविवाहित ऍक्च्युली. हा, म्हणजे मुलीबाळींच्या गराड्यात वगैरे हे नॉर्मली जसं असतं तसंच आहे. आताही बघा. आता मला सीमाजी तुमच्याकडे यायचं. तुमची कशी व्यक्तिरेखा? मी शलाका नावाचं कॅरेक्टर करते या नाटकामध्ये, ज्याच्यात वरुण म्हणजे आनंद माझा नवरा आहे, पण माझे प्रत्यक्ष सीन्स जास्ती घडतात ते बाप्पाच्या कॅरेक्टर बरोबर. म्हणजे पराग हे जे कॅरेक्टर आहे ते, त्याचा जो दृष्टिकोन आहे असं त्यांनी एक जे म्हटलं, त्याला कुठेतरी खंडन त्या दृष्टिकोनाचं करत त्याला, किंवा एकंदरीतच मला असं वाटतं की लेखकाला जे काही म्हणायचं आहे या नाटकातून एकंदरीने, ते सगळं त्यांनी शलाकाच्या तोंडून बोलून घेतलेलं आहे. त्यामुळे ते असं मी म्हणू शकते की मी लेखक आहे या नाटकामध्ये. तर आज आमच्याकडे या दोनही नाटकातले कलाकार आलेले आहेत, आणि इथे कलाकार येतात म्हटल्यानंतर सगळ्यांना एक उत्सुकता असते की फक्त नाटकाबद्दल चर्चा नको, तर नाटकात काय असणार आहे. तर या दोनही नाटकातला एक एक प्रसंग बघायला आम्हाला नक्कीच आवडेल.
तर बघूयात अलीबाबा आणि 40शीतले चोर या नाटकातला हा प्रसंग. नमस्कार. आमच्या अलीबाबा आणि 40शीतले चोर या नाटकातल्या काही प्रसंगांची एक झलक आम्ही तुमच्या समोर सादर करतो आहोत. आत्ता आपण ज्या सिक्वेन्सनी हे झलक बघणार आहोत त्या सिक्वेन्सनी हे प्रसंग नाटकात नाहीत, पण नाटकाचा एक अंदाज यावा आणि थोडी मजा यावी म्हणून तुमच्या समोर हे सादर करतो आहे. आदिती, तू इथे मला भेटायला आलेस हे परागला माहितीये? नाही. अगं आज तरी तू हे असं वागायला नको होतंस. अभि, मी खरंच बँकेत निघाले होते, खरंच तुला भेटणार नव्हते, पण परागनी इतकं उचकवलं ना की मी ठरवलं आज काहीही झालं तरी तुला भेटायचंच. हा, तू आज इथे मला भेटायला आलीयस का परागचा सूड घ्यायला आलीयस? निघू मी? ए वेडू, चिडतेस काय तू? अगं खाली खाली बस ना. हे बघ काय की परवा इतकं सगळं झालं असताना आज आपण असे भेटलो हे जर कुणाला कळलं ना तर परत नव्यानं काही प्रॉब्लेम्स नको म्हणून म्हणतोय मी. त्याचाही विचार करून ठेवलाय मी. काय? फोन कर मला. काय तरी डोकं चालवते ना तू पण. हा हा काय अशा गप्पा मारायच्या आता? ओके. हे काय? समज परागनी मला फोन केला तर माझा फोन एंगेज लागणार, मग तो परत ट्राय करणार. माझा फोन एवढा वेळ एंगेज लागतोय म्हटल्यावर तर तुला फोन करणार. तुझाही फोन एवढा वेळ बिझी आहे म्हटल्यावर मी सुटले. अरे म्हणजे त्याला वाटणार की आपण दोघं फोनवर बोलतोय, आपण प्रत्यक्ष भेटलो नाही होत अशी तर खात्री पटेल ना त्याची. हॅलो, एक लक्षात घे, परवाच्या दिवशी पार्टीत चुंबन घेताना कोणीही कोणावरही बळजबरी केलेली नाहीये. ते दोघांच्या संमतीने घेतलं गेलेलं चुंबन आहे. हे बघ, जेव्हा नॉर्मल चुंबन घेतलं जातं ना तेव्हा ओठांवर साधारणतः 20 पाऊंड प्रति चौरस इंच एवढा दाब तयार होतो. पण हे चुंबन जेव्हा बळजबरीने घेतलं जातं तेव्हा हा दाब जवळजवळ 66 पाऊंड प्रति चौरस इंच एवढा जास्त असतो. आणि या चुंबनामध्ये आवाज होतो तो फक्त ओठांमधून. आणि हा आवाज जर नीट ऐकला तर तो शक्यतो कुणालाही ऐकू जाऊ नये अशी काळजी घेत काढला गेलेला असतो. म्हणजे असा. हा, पण जेव्हा हे चुंबन बळजबरीने घेतलं जातं तेव्हा समोरची व्यक्ती विरोध करत असल्यामुळे जास्तीचा आवाज तयार होतो, तो एका बाजूच्या प्रतिकारामुळे. हा, त्यामुळे होतं काय, आवाज तर जास्त होतोच पण या व्यक्तीला कोणाला तरी ओरडून मदतीसाठी हाक मारायची असते. त्यामुळे याच्यामध्ये ओठांबरोबरच घशातून आलेला आवाज एक मिक्स झालेला असतो आणि तो आवाज बंद करण्याचा समोरच्या व्यक्तीचा प्रयत्न असतो आणि तो आवाज ऐकू जावा अशी या व्यक्तीची धडपड असते. त्यामुळे येणारा आवाज फारच वेगळा असतो, म्हणजे असा. आता तुला परवाच्या दिवशी पार्टीतल्या चुंबनाचा आवाज आठवत असेल, तो मी तर आत्ता बळजबरीने काढला वगैरे असा नक्कीच नव्हता. हा, तो काळजी घेत काढलेल्या चुंबनासारखा म्हणजे असा होता. त्यावरून माझी अशी खात्री आहे की हे चुंबन घेताना कोणीही कोणावरही जबरदस्ती केलेली नाही, हे दोघांच्या संमतीने घेतलं गेलेलं चुंबन आहे. त्यामुळे मी सांगतो ग, आपल्या ग्रुपमध्ये अफेअर चालू आहे. तुझं खरंच असं म्हणणं आहे की आपल्या ग्रुपमध्ये अफेअर्स चालू आहेत? हो. कुणाची? कुणाची म्हणजे जवळजवळ सगळ्यांचीच. अरे उदाहरणार्थ? उदाहरणार्थ डॉक्टरचं आणि तुझं. काहीही बोल नको उगाच. बरं, माझी बायको आणि अभिषेक इंटेन्स अफेअर. खरंच अफेअर आहे त्यांचं? अगं 100% अफेअर आहे. आता मला सांग, माझ्या बायकोचं अफेअर जर का माझ्या मुलाला समजलं तर काय वाटेल त्याला? काय वळण लावणार आहोत आपण पोरांना? पण हल्ली आपण वळण लावतच नाही आपल्या मुलांना, मुलं लावतात वळण आपल्याला. आणि मग आपल्याला पण वाटायला लागतं त्यांच्यासारखंच काहीतरी आपल्या आयुष्यात पण घडावं. काय आहे हे बघ, माझी मुलगी आत्ता तिच्या आयुष्यात जसं वागते ना तसं मी 40शीत नाही वागू शकत आणि आता यानंतर पुन्हा तसं कधीच वागू शकणार नाही, म्हणून मला तिचा मत्सर वाटतो आणि मग मला पण वाटायला लागतं माझ्या आयुष्यात काहीच एक्साइटमेंट नाही. अच्छा, म्हणजे माझी बायको तिला तिच्या आयुष्यात एक्साइटमेंट मिळावी म्हणून माझी पर्वा करत नसेल तर मी सहन करायचं ते. अरे असं समज की तुझ्या बायकोला बटाटा खूप आवडतो. समज ना. हा, समज तुझ्या बायकोला बटाटा खूप आवडतो, पण म्हणून तू आज तिला बटाट्याची भाजी दिलीस, उद्या बटाटे वडा दिलास, परवा आलू पराठा दिलास आणि तेरवा अगदी छान आलू टिक्की करून दिलीस, तरी कंटाळा येणारच ना. म्हणून तिने एखाद दिवशी डोबळी मिरची खाल्ली, हा, तर लगेच त्याचा अर्थ तिला बटाटा आवडत नाही असा होतो.
उलट एखाद दिवशी ढोबळी मिरची खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी बटाटा जास्त आवडतो. तुला आता हे समजून घ्यायला हवं की तुझा बटाटा झालाय. माझा बटाटा झालाय. तुझा एकट्याचा नाही रे, आपला सगळ्यांचाच. अरे कंटाळा आलाय आपल्याला म्हणून. वा. तर विद्याधर जोशी सर आज आमच्या विनंतीला मान देऊन इथे आले, पण त्यांना पुढच्या नाटकाच्या प्रयोगाला जायचं असल्या कारणानं आत्तापुरती मी त्यांना इथून रजा देणार आहे. पण एक कबुली घेऊन की पुढच्या वेळेला याल तेव्हा पूर्ण एपिसोड धमाल करायला आमच्या 100%. जोरदार टाळ्या विद्याधर जोशी सरांसाठी. तर हे सगळे दिग्गज आज आमच्या या इंटरनॅशनल गावात आलेले आहेत. थुकरेटवाडी ज्या गावाचं नाव आहे, आता होम मिनिस्टर सगळ्यांनी बघितलेलं आहे. आदेश बांदेकर करतात झी मराठीवर. आमच्याकडे आहेत संदेश वांदेकर. बघूयात त्यांना कुठला खेळ खेळायचा या सगळ्यांच्या सोबत. मला ना इतका आनंद होता सर कोणी कोणी पाहुणे आले की इकडे. अरे अरे साक्षात आनंद इंगळे. वा वा, क्या नशीब. बात आहे सर. माझं पहिल्यांदा या रंगमंचावर आनंद निंगळेला आनंद निंगळे असं नाव घेतल्याबद्दल मी आभारी आहे. नाही सर, तुमची इज्जत आहे आमच्या मनात सर. म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस ते काढत असलो तरी आहे ना. पण काय झालं तुमच्या बाबतीत ना, बाहेर इतकी चर्चा चालू आहे ना, आनंद निंगळे खूप बिझी आहेत, खूप बिझी आहेत. मी म्हटलं हा माणूस सारखा इकडे पडलेला असतो, कसलं काय बिझी. तुम्ही बदल नाही घडवला, पण हे बघा प्रेक्षकांना सांगतो की आम्ही आमच्या कार्यक्रमात बदल घडवला. म्हणजे आम्ही की प्रत्येक वेळेस वेगवेगळे आनंद निंगळे दाखवले. पहिल्यांदा आले ते एकदम जाडे जोडे आनंद निंगळे दाखवले, त्याच्यानंतर थोडेसे बारीक आनंद निंगळे दाखवले, आणि आता इंडस्ट्रीत सगळ्यात पहिल्यांदा मिशीवाले आनंद निंगळे बघा. हे असं कधीच बघितलं असेल ना सर. अरे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर नाही आहेत ते, निखिल रत्न बारकी आहेत. माहित नाही का आम्हाला? माहित नाही का? मस्करी करतो ना आम्ही. अरे एवढं श्रीमंत नाव आहे निखिल रत्न पारखी. या नाही तर आमचे नाव पहा गणेश पुरे बिरे, काय अर्थ नाही. अरे श्रीमंत नाव आहे सर तुमचं. पण तुम्ही ते सगळं एकत्र करता का ते? म्हणजे लिखाण पण, डायरेक्शन पण, आणि ते सगळं ऍक्टिंग बिक्टिंग दुसरे घेता ना सोबतीला सर. लय खाली येत नाही इथे इंडस्ट्रीत. असं करत जाऊ नका. बिशे साहेबांचं बघ बरं, तुम्ही नेपथ्य करता म्हणून त्यांचा धंदा बसला. मी सांगतोय कधीपासून ऐकत नाही तो. कार्पेंटरचं काम असते आपलं. मिळायला पाहिजे आहे ना सर. बघा सर असं करतात, असं करू नका. मग आता आपण काही गेम शोला सुरुवात करूया. आता आपण एक गेम करणार. गेम म्हणजे एक पुरुषांसोबत वेगळा गेम आणि बायकांसोबत वेगळा गेम असं आम्ही करणार. पण पुरुषांसोबत गेम म्हणून आपण म्हणजे असं काही हारजीत वगैरे असं नाहीये. फक्त तुमच्या आरोग्याची काळजी म्हणून आपण इथे गेम शो करणार आहे. कशाची काळजी? तुम्ही आता अभिनय केलेला आहे, पण तुम्ही अभिनयात नाव केलेलं आहे, पण तुम्हाला कधीतरी असं वाटलं असेल ना आपण डॉक्टरची भूमिका करावी बा, आहे की नाही? तर त्याच्यासाठी ही व्यवस्था केली की तुमच्या एक अभिनयाचा डॉक्टरकीचा अभिनय इथे तुम्हाला करून दाखवायचा आहे. एक तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे. आम्ही काय केलं, माणसाच्या जागी हे वाटाणे ठेवलेत. तुम्ही हे असं करायचं, हा इकडे घ्यायचा वाटाणा, हात लावायचे नाहीयेत आणि यानीच सोलायचं. हे सोलायचे, करेक्ट हे असे दाणे काढायचे यानीच, आणि ह्या एक दाणा याच्यातला उचलायचा असा आणि ह्या वाटेत टाकत जायचा. जे सगळ्यात जास्त दाणे मध्ये टाकतील त्या जिंकतील. ओके, आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. छेड़ देवे ननद चुटकी लेवे ससुराल गेंदा फूल सास गारी देवे देवर समझा लेवे ससुराल गेंदा फूल छोड़ा बाबुल कांगना भावे डेरा एक 2 3 14 15 16 17 18. तुम्ही तर मर्डरच केलं साधारण सगळ्या. पडलं. हा ठीक आहे ना, ठीक आहे, काय हरकत नाही. पिचकाट करून टाकलं तुम्ही. 1 2 3
16, 17, 18, 19, 19 हा धरत नाही. 20. क्या बात आहे. आनंद इंग्लिश शेजारी असून सुद्धा त्यांनी 20 पर्यंत स्कोअर केला. हे किती महत्वाचं आहे. मी तिला सांगितलं होतं की हा साधारण वाटाणा म्हणजे मी आहे असं समज. आणि 1, 2, 3, 17, 18, 19 आणि हा 20. बरोबर. काय झालं. 18. क्या बात आहे, क्या बात आहे. फायनली कोण जिंकलंय सांगा. नाही कॉम्पिटिशन वगैरे काय नव्हते. अरे बायको बोलली मटर सोडून आणा म्हणून तिचं म्हणणं आहे काही साडी वगैरे नाही का. हो म्हटलं काही देणार. अगं साडी तिने कपडे हेच घालताय ना साधारण. साडी घेऊन काय उपयोग आहे? वाटाणे सोलण्याचा गेम आपण बघितलेला आहे. त्याच्यामुळे आता संध्याकाळच्या भाजीची माझी सोय झालेली आहे. पण आता ना आपल्याकडे पुरुष मंडळी आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी आपल्याला गेम करायचा आहे. काय आहे सर, एकदम सिम्पल गेम आहे. तसं काही टेन्शन मला नाही आहे. हे म्हणजे काय आहे, हे आमच्याकडे एक बकेट आहे. ह्या बकेटीत काही चेंडू टाकलेले आहेत. आता हे चेंडू तुम्हाला उडवायचे आहेत, बाकी काहीच नाही. कसे उडवायचे पण. हा तेच सांगतो कसे उडवायचे. म्हणजे असं आता हे तुम्ही असं एक आसाम मधली बाई व्हायची. असं हे आसाम मधली बाई तुम्ही आपलं चहा वेचायला जाते असं. हा असं करायचं आणि नुसतं उड्या मारून. हे बघा उड्या मारून हे चेंडू असे उडवायचे. आता कशा मारायचे तुम्ही बघा. ओके. गेम असा आहे की जितके जास्तीत जास्त चेंडू बाहेर पडतील ते जिंकणार आहे. 8 चेंडू आहे प्रत्येक बकेटमध्ये. चला ओके. तर तुमची वेळ सुरू होते आता. राजन सरांचे 4 चेंडू बाकी राहिले. नाही 5 चेंडू बाकी राहिलेले. 5 चेंडू 3 पडले. हे मला कळलं. सगळ्यात पहिल्यांदा फ्री झाले होते निखिलजी. निखिलजीसाठी गिफ्ट या मंचातर्फे ही बकेट यांना या ठिकाणी. आणि आता आपण पाहूयात टॉम आणि जेरी या नाटकातला हा प्रसंग. टॉम आणि जेरी या नाटकात गोपाळकृष्ण चिपळूणकर आणि दीपा लेले हे नवरा बायको आहेत. आणि हे करिअरच्या निमित्ताने सेपरेट झालेले आहेत. 5 वर्ष त्यांच्यात भेट झालेली नाही आहे. 5 वर्षानंतर ते एका 5 स्टार हॉटेलमध्ये भेटतात आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा होते या चर्चेचा एक छोटासा तुकडा मी आपल्यासमोर सादर करतो. सरला म्हणजे तीच ना ग, थोडासा प्रेमभंग झाला की कर सुसाईड. हो. अत्यंत उर्मट आणि मस्तवाल माकडे ती सरला. मग आपल्या लग्नात तुमचे सगळे नातेवाईक तोंडातून लाळ गळेपर्यंत तिच्याकडे का बघत होते तुझ्या सकट? कधी 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 त्या सरलाने काही लग्न बिग्न केलं की नाही? काऊ आपलं या झाडावरून त्या झाडावर असं ट्विक ट्विक असं. तिला आयडियल पुरुष मिळालाय. हो, एवढे पुरुष हाताखालनं गेल्यावर एखादा आयडियल मिळाला झालंय काय? काय ग तुला नाही वाटतं मिळालं कोणी आयडियल? माझं कुठे आलं एवढं नशीब? हे नशिबाचं काय त्यात? डोक्यावर वाढलेलं केसाचं जंगल, रंगीबेरंगी आजागळ कपडे आणि चरस गांजाच्या धुरामागे येणारी एखादी आकृती दिसली ना, मिळाला आयडियल माणूस. आणि विशेषतः तू काय कोणाला अगदी सहज आवडशील अशीच आहेस. विशेषतः तुझं बोलणं डायरेक्ट इम्पॅक्ट टू ब्रेन, तुझे लुक्स, तुझी बॉडी लँग्वेज. म्हणजे कसं आहे माहिती आहे ना, आयडियल माणसाच्या स्त्रीविषयी सगळ्या आयडिया गळून पडतील असंच आहे सगळं. म्हणजे ऑफकोर्स पॉझिटिव्ह असं नावं ठेवतोय असं नाही. म्हणजे तुझी कौतुक करण्याची पद्धत फारच शिकण्यासारखी आहे. हा माझं सोड, तुझं सांग. माझं काय, आईच्या शब्दाकरता एखाद्या कोळशाच्या पोत्याशी सुद्धा लग्न केलं असतं मी. तू जरा बरी आहेस? बरी? अरे नाही, अप्रतिम, सुंदर, स्मार्ट, प्रश्नच नाही. पण आई काय म्हणाली की मुलींचं फक्त BSc बघायचं. म्हणजे बुद्धी, संस्कार आणि एज्युकेशन. आता एज्युकेशन एवढं म्हणल्यावर बुद्धी तर असणार. म्हणजे ते काय असं सगळं माहितीच होतं ना. संस्कार आत्ता दिसत आहेत. सेम हियर. काय? सुरुवातीला मला सुद्धा वाटलं होतं माझं लग्न एका अतिशय बावळट माणसाशी होतंय. कोण ग? तूच. मी स्ट्रेंज? नथिंग स्ट्रेंज इन इट. येस. कमाल आहे. पण माझी आई म्हणाली मुलीने ना मुलाचं फक्त QMS बघायचं असतं. काय ते?
क्वालिफिकेशन, मनी अँड सिक्युरिटी. क्वालिफिकेशन बद्दल तर माहितीच होतं, त्यामुळे मनी बद्दल शंकाच नव्हती. थँक्स. सिक्युरिटी बद्दल आपण न बोललेलंच बरं. जबाबदारी झटकणे हा गुण तर अनुवंशिकच आहे आपल्यात. तुझे निर्णय तू घे बाई, असं बरेचदा ऐकवलंय मला तुझ्या आईने. नाही, खरं तर म्हणजे असं गेलेल्या माणसांविषयी बोलू नये, पाप लागतं. पण तुझी आई म्हणजे चाड्या करणारी पाताळ यंत्री बाई होती. माझं मन स्वच्छ होतंय. तुझी आई काही कमी नाही. 4 चौकात मिरवायचं असलं की एकीकडे म्हणायचं आमचे जावई नासामध्ये असतात, दुसरीकडे म्हणायचं आमच्या मुलीचं नुकसान केलं तुम्ही. याला म्हणतात आतली गाठ. आणि माझी आई चाड्या करायची. मी कधीही विश्वास ठेवणार नाही. हो बरोबर आहे. जरा कधीतरी मी दुपारी झोपले की लगेच तुला अमेरिकेत फोन. दुपारी झोपायची सवय बरी नव्हे म्हणे, वजन वाढतं म्हणे. तू कधीतरी नाही, तू रोज झोपायचीस. आणि तू दुपारची नाही तर तू कधीही झोपायचीस. काय नाही, तुझ्या चांगल्यासाठीच ती सांगत होती, काय बिघडत नाहीये. मग कधीतरी स्वतःच्या चांगल्याचा तरी विचार करायचा ना. नुसत्या बसल्या तरी पसरल्यासारख्या वाटायच्या. तुझी आई का हरिण आहे? बघायला गेलं तर चालताना मुळव्यात झालेल्या पेंग्विन सारखी दिसते. वा, क्या बात. तर आता या मंचावरती मी त्या व्यक्तीला आमंत्रित करणार आहे, अलीबाबा आणि 40शीतले चोर या नाटकाचे निर्माते आणि दिग्दर्शक अजित भुरे यांना. अजित भुरे हे नाव तसं महाराष्ट्राला माहिती आहे, कारण सरांना बऱ्याच ठिकाणी अभिनय करताना पण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि दररोज टीव्ही वरती प्रत्येक जाहिरातीच्या पाठीमागे जो आवाज असतो तो हाच असतो. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. तर अजित सर, या नाटकाची निर्मिती करणं आणि दिग्दर्शन करणं कसा अनुभव होता? मला माझ्या आयुष्यात हे नाटक म्हणून कसं होतं याच्यापेक्षा ह्या मित्रांबरोबर काम करायचा जो आनंद मिळतो ना, तो सगळ्यात जास्त आहे. म्हणजे ह्या नाटकाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर फायदा तोटा काय होतो निर्माता म्हणून याच्याकडे न बघता केवळ एक आनंद घेण्यासाठी सगळे माझे मित्र एकत्र जमतात आणि त्याच्यातनं मला आणि त्यांना जो आनंद मिळतो त्यासाठी हे नाटक मी करतो. वा वा. तर आज आमच्या विनंतीला मान देऊन हे कलाकार वेळात वेळ काढून इथे आले आमच्या कॅफेमध्ये. या मंचातर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे मिळते एक छोटीशी आठवण भेट. मला एकच गोष्ट इथे बोलावीशी वाटते जाता जाता, की ह्या मंचावरती तुम्ही आम्हाला बोलवलंत याचा आम्हाला खूप आनंद होतोय. एकतर आम्ही तुमचे फॅन आहोत सगळेजण आणि आमच्या घरी आमचा आज मान वाढणार आहे. आम्हाला ते बोलवलं त्याबद्दल थँक्स. क्या बात आहे, क्या बात आहे. हा खरं तर तुमचा मोठेपणा आहे की इतकी मोठी माणसं येऊन आमचं कौतुक करतात. तर असंच आम्ही कौतुक करून घेणार आहोत पुढच्याही भागात, तेव्हा बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या, पावर्ड बाय गोदरेज नंबर 1.